हॅलो अँड गुड मॉर्निंग सर्वांना. मी काल तुम्हाला बोलले होते की मी बाहेर जाणार आहे आज आणि मी निघाली आहे रॅम्प वॉकच्या प्रॅक्टिससाठी. आज आहे फॅशन शो आणि आम्ही नऊवारीमध्ये रॅम्प वॉक करणार आहोत. तर माझं आता घरातलं सर्व काम आवरलेलं आहे, माझी देवपूजाही झालेली आहे, माझं क्लिनिंगही झालेलं आहे आणि मी कुर्तीवरती जाणार आहे आणि मग दुपारी आम्ही परत रिटर्न येऊन साडी वगैरे नऊवारी साडी नेसून जाणार आहोत. आणि माझी एक फ्रेंड आहे, ती स्वतः ड्राईव्ह करते आणि ती आम्हाला घ्यायला येते मला. आणि अजूनही एक दोन फ्रेंड असतील. तर ती निघाली आहे आता आणि ती एवढ्यात येईलच खाली एक 10 मिनिटामध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवेल आम्ही कसा रॅम्प वॉक करणार आहोत, प्रॅक्टिसही दाखवेल आम्ही कशी करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. आणि सर्वांना हॅपी वुमेन्स डे. त्यामुळे मी आज सर्वांसाठी स्पेशल ब्लॉग घेऊन आली आहे. तर आज आम्ही करणार आहोत नऊवारी साडीवरती रॅम्प वॉक आणि मी तुम्हाला दाखवेल आम्ही कसा रॅम्प वॉक करणार आहोत ते शेवटी दाखवेल. कारण आता मी चालली आहे प्रॅक्टिसला. मी आता निघालेली आहे, ती आलेली आहे खाली मला घ्यायला आणि मी तुम्हाला दाखवते ती कशी ड्राईव्ह करते ते. चला तर मग भेटूयात कारमध्ये. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15. तुम्ही पाहू शकता केवढं ऊन आहे 9:15 वाजता मॉर्निंगला. हॅलो, तुम्हाला मी सांगितलंच की माझी फ्रेंड मला पिकअप करायला येते. ही आहे माझी फ्रेंड आणि ही माझी फ्रेंड आहे. ही आहे प्रियंका आणि ही आहे श्रद्धा. तर ही ड्राईव्ह करते स्वतः. माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स ड्राईव्ह करतायत आणि मलाही खूप आनंद झालाय. मलाही असं वाटतं आता मीही ड्रायव्हिंग करावं. तर आणि ही जी माझी फ्रेंड आहे ही उस्मानाबादची आहे आणि ही आहे चिपळूणची. आम्ही आता पोहोचलेलो आहोत लुलू हायपर मार्केटला. आमचा तो जो फॅशन शो आहे तो मुवेलामध्ये होणार होता, शारजामध्ये, लुलू हायपर मार्केटला. आम्ही तिथे पोहोचलो पण तिथे प्रॅक्टिस चालू झाली नव्हती. मग तोपर्यंत काय करायचं, तर मग आम्ही लुलू फॅशन स्टोअर होतं तिथे गेलो आणि मी तिथे काही शॉपिंग केली. मी गार्गीसाठी घागरा ड्रेस घेतला आणि तुम्हाला मी दाखवते मी कोणता घागरा ड्रेस घेतला तिच्यासाठी. इथे लहान मुलींसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा बँगल्स होत्या. पाहू शकता तुम्ही केवढे छान बँगल्स आहेत या. आणि मी गार्गीसाठी हा ड्रेस घेतला गुढीपाडव्यासाठी. आणि हे आहे रॅम्प वॉकसाठीचं स्टेज आणि इथे रॅम्प वॉक होणार आहे इव्हिनिंगला. आणि इथे आम्ही रॅम्प वॉकची प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणही आम्हाला त्यांनीच प्रोव्हाइड केलं होतं. हॅलो, तुम्ही पाहू शकता मी साडी घातली आहे आणि मी घरी आले होते प्रॅक्टिसनंतर. मग मी गार्गीला क्लोथ वगैरे दिले. ती गार्गीला तिच्या फ्रेंडकडे ठेवलं आहे आणि मग ती इव्हिनिंगला तिचे डॅडी घेतील तिला. तर मग मी आता रेडी झाली आणि आता निघाली आहे. मला अजून मेकअप वगैरे करायचं आहे, काहीच झालेलं नाही, फक्त साडी नेसलेली आहे आणि आम्ही तिथे जाऊन मेकअप वगैरे करणार आहोत. तर तुम्हाला मी आज दाखवेल आम्ही कसा रॅम्प वॉक करणार आहोत. त्यानंतर आम्ही पुन्हा स्पॉटवरती गेलो जिथे आमचा रॅम्प वॉक होणार होता तिथे. आणि रॅम्प वॉक स्टार्ट झाला होता. त्यानंतर आम्ही गेल्यावर पहिला मेकअप केला कारण आमचा होता लास्ट राऊंड. त्यामुळे आम्ही उशिरा गेलो. आणि अशा प्रकारे आमचा मेकअप झालेला आहे आणि आम्ही आता रॅम्प वॉकसाठी जाणार आहोत.
तुम्ही पाहू शकता बाहेर अंधार झालेला होता. जवळजवळ 8 वाजले होते आणि आम्ही निघालेलो होतो आणि त्यानंतर आम्ही रस्ता सापडत म्हणजे GPS लावलेला मोबाईलवरती आणि मग आम्ही ते घरी गेलो. आम्हाला घरी जाईपर्यंत 8:30 वाजले होते. आणि मग घरी गेल्यानंतर 8:30 वाजता मी केव्हा कुकिंग करणार आणि सर्वांना भूक लागली होती, तर मग आम्ही सर्वन्न भवनला गेलो आणि मग तिथे आम्ही डोसा आणि इडली ऑर्डर केली. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि झोपलो. त्यानंतर आम्ही काही फोटो काढले होते प्रोग्राम झाल्यानंतर, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी इथेच हा व्लॉग संपवते. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.